नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. सध्या योजना खूप साऱ्या सुरू आहेत आणि मेन म्हणजे जे कॉमन पीपल आहे, सामान्य लोक आहे, त्यांच्यापर्यंत सरकारने वेगवेगळ्या योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळावा म्हणून असे वेगवेगळे कार्ड्स बनवलेले आहेत. आतापर्यंत ही महत्त्वाची 10 कार्ड्स आहेत, ज्यामध्ये तुमच्याकडे हे कार्ड असतील तर अशी कोणतीही योजना नाही ज्याचा तुम्हाला लाभ मिळता येणार नाही. आपण वन बाय वन एक एक करून सर्व कार्डबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. हे जर कार्ड तुमच्याकडे असतील तुम्ही नक्कीच सरकारमार्फत जी योजना सुरू आहे त्याचा लाभ मिळवू शकणार आहात. त्यामधली पहिली जी योजना आहे ती म्हणजे जे पहिलं कार्ड आहे आभा कार्ड. आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, ज्यामध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर दिलेला असतं. हे डिजिटल हेल्थ कार्ड आहे, ज्यात नागरिकांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल. हे कार्ड एका प्रकारे आपल्या आधार कार्ड सारखं असेल व त्यावरती एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला कोणता आजार आहे किंवा तुमची मेडिकल हिस्ट्री काय आहे ते 2 मिनिटात काही क्षणातच डॉक्टरांना समजून जाईल व पुढची ट्रीटमेंट काय आहे ते तुम्हाला मिळून जाते. म्हणून हे महत्त्वपूर्ण कार्ड आहे ते म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड. आभा कार्ड आहे, जेणेकरून तुम्हाला सरकारमार्फत जे काही योजना आहे त्याबद्दल तुम्हाला लाभ मिळू शकतो. संपूर्ण तुमची मेडिकल हिस्ट्री यामध्ये जी स्टोअर केलेली असते, त्यामुळे त्याच्यानुसार तुम्हाला इथे लाभ मिळू शकतो. तुम्हाला सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नक्कीच याबद्दल उपचार मिळू शकणार आहात. त्यानंतर सेकंड कार्ड आहे ई श्रम कार्ड. आता ई श्रम कार्ड जे असंघटित लोक आहेत, जे कामगार आहेत, त्यांना लाभ मिळवण्यासाठी ई श्रम कार्ड आहे. याची सविस्तर माहिती, सविस्तर व्हिडिओ म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे, याचा लाभ काय आहे, ई श्रम कार्ड कसं वापरता येईल याच्याबद्दल सविस्तर एक व्हिडिओ आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते पाहू शकता. सेकंड कार्ड आहे ई श्रम कार्ड. पहिलं कार्ड होतं आभा कार्ड आणि तिसरं व महत्त्वाचं कार्ड असणार आहे आयुष्यमान कार्ड. हे तुम्हाला एक कार्ड असणार आहे. आयुष्यमान कार्ड काय आहे तर हे तयार केल्यानंतर तुम्हाला सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंतचे जे मोफत उपचार आहे ते घेता येणार आहे आणि ते सुद्धा दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला 5 लाखापर्यंत उपचारासाठी लागणारा खर्च आहे ते या आयुष्यमान कार्डमधून केला जातो. तुम्हाला त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस करावं लागणार आहे, रजिस्टर करावं लागणार आहे व सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमधून हे संपूर्ण तुम्हाला कसा लाभ घ्यायचा आहे हे कार्ड बनवल्यानंतर समजून जाणार आहे. यासाठी जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा कमेंट करा की आम्हाला आयुष्यमान कार्डवरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे आहे, तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी नवीन व्हिडिओ आणेन. सो आयुष्यमान हे कार्ड आहे ते तिसरं कार्ड आहे. त्यानंतर आहे PM श्रमयोगी मानधन कार्ड. जे PM श्रमयोगी म्हणजे PM श्रमयोगी मानधन कार्ड म्हणजेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार पेन्शन दिली जाऊ शकते. असंघटित क्षेत्रातील कामगारांना ओल्ड एज प्रोटेक्शन आणि सोशल सिक्युरिटी देते. पेन्शन मिळावी यासाठी लाभार्थ्यांना महिन्याला कमीत कमी 55 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपयाचे योगदान स्वतःकडून करावे लागेल. या मानधनाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे PM श्रमयोगी मानधन योजना कार्ड असणे महत्त्वाचे असणार आहे. त्यानंतरचे आहे ते आहे ते नॅशनल करिअर सर्व्हिस कार्ड. आता हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट कार्ड आहे. जर तुम्हाला शैक्षणिक कामाचा अनुभव आहे, ही सर्व माहिती आहे, तर तुम्हाला एक हे कार्ड बनावं लागणार आहे नॅशनल करिअर सर्व्हिस कार्ड व एक प्रकारे तुमचे रिझ्यूम किंवा बायोडेटा यामध्ये स्टोअर केलेला असतो. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी जॉबसाठी तुम्हाला अर्ज करता येतो व हे कार्डसुद्धा ऑनलाईन तुम्हाला बनवून मिळू शकतो. याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नक्कीच तुम्ही पाहून घ्यायचं आहे किंवा ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे कार्ड कसं बनवून घ्यायचं आहे, कशा प्रकारे कोण पात्र असणार आहे, लाभ कसा मिळणार आहे, सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. मी नक्कीच याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सो हे सुद्धा ऑनलाईन तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. सरकारच्या या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. प्रत्येकाकडे असणे गरजेचं असणार आहे. एक ओळखपत्र आहे, म्हणजे तुम्हाला सरकारी ठिकाणी काम करायचं आहे किंवा प्रायव्हेट ठिकाणी जॉब करायचा आहे, तुम्हाला एक रिझ्युमे किंवा बायोडेटा स्टोअर केलेलं हे कार्ड असतं, म्हणजे नॅशनल करिअर सर्व्हिस कार्ड. आता 6th कार्ड आहे वोटर ID वोटर कार्ड, ज्यामध्ये तुम्हाला मतदानाला सुरुवात झालेली असते. जे वोटर ID मिळालं म्हणजे तुम्ही मतदानासाठी इथे व्हॅलिड असणारं पर्सन असणार आहे, ते आहे वोटर कार्ड. त्यानंतर आहे आधार कार्ड. आता आधार कार्डबद्दल काय, आधार कार्ड किती इम्पॉर्टंट आहे सर्वांनाच माहिती आहे की आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता. त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तरी सुद्धा ते सुद्धा तुम्ही घरी बसून 2 मिनिटात आधार कार्डमध्ये चेंजेस करू शकणार आहात.
पॅन कार्ड आहे, जे 8वं कार्ड आहे ते म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड सुद्धा खूप महत्त्वाचं कार्ड आहे. जी कमाई आहे ऑनलाईन असेल किंवा तुम्हाला पेमेंट डॉलरमध्ये मिळत असेल, त्या रुपयांमध्ये तुम्हाला कन्वर्ट करण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आय डी हे सुद्धा असणे महत्त्वाचं आहे. आता रेशन कार्ड आहे ते आहे 9वं कार्ड, जे रेशन तुम्हाला मिळतं किंवा संपूर्ण माहिती जे सरकारमार्फत तुम्हाला भेटते किंवा सरकारमार्फत जे योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता ते आहे रेशन कार्ड. रेशन कार्ड सुद्धा आता डिजिटल स्वरूपात तुम्हाला मिळू शकतो. डिजिटल स्वरूपात सुद्धा मिळते, नंबर दिला जातो. डिजिटल रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. व शेवटचं व 10वं कार्ड आहे ते म्हणजे किसान कार्ड. आता किसान कार्ड कोणासाठी आहे तर किसान कार्ड शेतकऱ्यांसाठी आहे, जे बँकेकडून कर्ज मिळवता येते. तुम्हाला शेतीची जी कामं आहे, जसे की जे गुंतवणूक तुम्हाला करायची आहे, पिकांच्या लागवडीसाठी जे खर्च करायचा आहे, कर्ज लागणार आहे, यासाठी महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे किसान कार्ड. महत्त्वपूर्ण हे 10 कार्ड आहेत. तुमच्याकडे जर असतील ते कोणतेही लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात. कोणतीही योजना असेल त्याच्या थ्रू तुम्हाला इथे लाभ मिळू शकणार आहोत. या प्रत्येक कार्डबद्दल तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आभा हेल्थ कार्ड असू द्या, ई-श्रम कार्ड आहे, आयुष्यमान कार्ड आहे, PM श्रमयोगी मानधन कार्ड आहे, नॅशनल सर्व्हिस कार्ड आहे, वोटर कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, किसान कार्ड हे 10 वेगवेगळे कार्ड्स आहेत. ते तुमच्याकडे असणे महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून जे काही लिंक्स आहेत ते तुमच्यापर्यंत डिरेक्टली पोहोचून जातील. थँक्यू.